गोष्ट आहे बाबा. काहीच नाही राहिलं शिक्षणात नाही आता. सगळं म्हणणं आहे बा पैशाचा खेळ आहे म्हणलं. मग हे बा सांगतो सावत्र मायपुरली सावत्र लेकरासारखं आम्हाला वागणूक आहे तिथं. मग ट्युशन ज्याची असेल ट्युशन तर त्याले आधीच पेपर समजते कोणता येते काय येते कोणता येते आधीच ते सांगते ना. मग आता ते द्यायचं झालेलं असल्यावर आमच्यासारखा टिकावं लागते का त्याच्या पुढे. मग सबन म्हणजे पेपर फोड हे ते सरळ म्हणजे काही खरंच नाही राहिलं. खरी बुद्धिमत्ता काही जागेवरच राहिली. कोणी बी येऊन राहिलं वरे असं आहे ते. आता तुम्हाला काय सांगा फायदा पुढ्या खाल्ल्या नसं खाल्लं ट्युशन लावून द्या तुम्ही. जर का नाही म्हणलं नंबरवर येतो तुम्हाला म्हणा तुम्ही. मग पैशासाठी सगळा खेळते. पण तरी बी आपल्याला काही करावं लागेल का नाही. आता तुमच्यावर आळ घेतला आता अशा मग एका दिवशी काढून देईन ना ती. संख्याने काय खात असते का पुढे त्याची पडली का त्या खिशातली तेव्हा आलं वाटते संख्या. अरे संख्या इकडे बरं इकडे तू इकडे. काय म्हणता वा याचं रिमांड सुरू आहे का काय होय पुढे खाता का तुम्ही या इकडे. काय राजो काय अडी भाकर खवडा सुकानं तेवढे ते सुकानं खवडा वा ते अंगी लागू देत ना. काही बी आपल्याला कोणी बी काही म्हणणं तुम्ही म्हणता की आम्ही असं आहे तसं आहे. मातीला आम्ही आत्ता किती कळला का आम्हाला. पुढी कशी काय पडली म्हणलं खिशातून पुढी पडली म्हणे. मग ते कशी काय आली तिथं का उपकून आली का ते. अरे बा आमची काय पोळी त्याची पडली ती त्याची पडली आमचं नाव घातलं. मग आम्हाला माहित नाही का कोण खाते काय करते तोंडाचा वास येते द्यायची. मग समजत नाही का. मग आम्हाला माहित आहे कुठं आणते ते माहित आहे. मग पाहिलं ना आम्ही एक दिवस मोठे आहे ना मोठे फुटायचे त्याच्यात आणते. मग आम्हाला माहिती ना बरोबर खाते पुढी आणि ते बी म्हणलं इतकं बरोबर खाते कोणी नसलं की बरोबर तिकडे जाते फुसकून खाते म्हणलं वर्गात येऊन जाते. जाऊ दे बा मोठी नीतिमत्ता खराब झाली आता काय करा. हो ना आता लेकराले आपण शिकून राहिलो बा आपण पुढे खातो. खरोखर लाजा वाटायला पाहिजे अशा मास्टर लोकायले की बा आपण पुढे खातो का आणि पोट्टे पुढे जाऊन ज्ञान सांगतो. स्वतः सांगे ज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी परिस्थिती आहे. हो ना काय बोला काय नाही आता नाही नाही बोलता येत आपल्या शिल्लक. जाऊ दे आता आपल्याला काही करणे लागत. जा अभ्यासाला जाता म्हणता ना जा या. ते तर आहेच म्हणा पण बाबा मी सांगतो ना सगळे सर नाही पडते काही ते इतके चांगले आहेत खरोखर लाड पडते. काही कमी जास्त असले विचार सांगते ते बरोबर समजावून. हे नाही सांगत हे एखादा असते एखादा सडके आंब्यासारखा असं काम आहे. नाही एखाद्याला सगळ्याच ना बदनाम होते. नाही तर खरोखर शिकण्यासारखं आहे त्या शाळेत मस्त आहे असं काही विषय नाही. मग तेच आहे ना एक करते सरेल भरावं लागते मग असं आहे ते. एखादा अवगुण करते आणि बाकीचे नाव खराब होते. हे आता काय आपण बोलू नाही शकत नाही असं आहे ते. जाऊ दे आता आपली चुकी म्हणा एक माफी मागून घेजो. जाऊ तिकडे डबल खाणार नाही वा मी बी सांगतो बरोबर सोमवारी फी भरून टाकू. जा आता अभ्यासाला. इथं बसत असते ना आता येऊन. अरे काय संख्या जगन बाबा भूषण आला रे काही आला म्हणलं काय दिसला नाही. दुपारी घाल तुम्ही दुपारी घालो वावरात गेलो तुला का काय ते तुझ्या फोन आलता बस सरचा मी वावरत होतो माझे तर झालं बाबाले काय ते काय पुढे खाता का तुम्ही पुढे गेले गावी लागले का म्हणलं गावी संख्या. काय राजा भूषणदा निरा म्हणलं बा आमच्या मागच लागले बा लोक काय करा खरंच नाही खाल्लं रे बा आम्ही खरंच नाही म्हणलं आता काय करा आम्ही सांगितलं पण ते घरचे ऐकत नाही बा आमचं काय करा मग. तसंच आहे ना लहान लेकराचं कोणीच ऐकत नाही किती काही खरं असो तिकडे किती काही टेमला तिकडे. पण मी काय म्हणतो तुम्ही खरंच खाल्ली का फक्त एवढं सांगा मला. आम्ही काय खातो आम्ही ट्युशन नाही लावून राहिलो सरची म्हणून जरा दात खाते ते राहीन दे मग आमचा राग करते. पण आता काय इलाज नाही आमचा जाऊ तिकडे आम्ही कसं ऐकतो कानाला सोडून देत तिकडे इकडून ऐकायला तिकडून सोडून द्यायला काय करता बा आपलं काय चालते. नाही नाही हो म्हणजे तुम्हाला स्वतः देते नाही काय नाव द्यायचं शिंगमारेच ना शिंगमारे शिंगमारे नाव आहे त्याचं. मग शिंगच मारते ते बीजा मारते का जर अगोपरा एक देत चणकून ठेवून असं असं हो का. मग ते पुढे मग पडला कशा म्हणे ते म्हणे पडला म्हणे पुढे असं तसं मग ते खोटा बोले गेला का. खोटा लय खोटा काय सांगत मग काय स्वतः खाते स्वतः मग लोकांना म्हणते मग त्याच्याच पडला असं दिसल्या असं कोणाले आमच्या नाव घातलं मग असं आहे ते नाही ते खाते का स्वतः खाते का स्वतः पाहिला का तुम्ही खातानी. मी पाहिलं ना मला माहिती ना मी डस्टर आणायला गेलो एक दिवस मला डस्टर आणायला सांगितलं दुसऱ्या पिरियड सुरू होता हे तिकडे मस्त असा बरोबर असं हातावर असा करू लागला होता अशी त्यानं मस्त टोळ्यातच पुरी टाकली पुरीच्या पुरी तसं हो का म्हणजे स्वतः खाते तुम्हाला म्हणते नाही बरोबर हे बा मी काय म्हणतो तुमचं कोणीच ऐकत नाही घरचे नाही ऐकत हे माय बाबालाच तर म्हणलं जा म्हणलं तुम्ही जरा समजून सांगा ते सरले माय बाबा म्हणे काही नाही म्हणे या पोट्टे जागा आहेत म्हणे म्हणून म्हणलं देवदास काकाला भेटा लागते आपल्याला तिथं जर ताल बसला ना त्याचं कामच काढलं शिंग उड्या जा शिंगच तोडून टाकू आम्हाला काढून टाकून ना मग काय करता जाऊ दे आम्ही माफी मागतो आता सोमवारी. माफी म्हणजे आपण चुकच नाही केली तर माफी काय मागायची माफी नाही मागायची तुम्ही त्याला मा सांग देवदास काका सांग तुम्ही गोष्ट लय सतवून राहिला हे जाऊ द्या तुम्ही आता तुम्ही मा सांगत चला. चालू खरंच चाल भूषणदा लय लय सटव लागला आम्हाला दिला काका चला बरं ते देवदास काका सांगून मागे सांगितलं आम्ही देवदास काका म्हणजे जाऊ द्या म्हणे निपटत असते सर लोक असते पण हे सर राजा अलगच आहे बाकीचे लय मस्त आहे बरं हे काय लय आमचा दाट खाते. मग असं नसतं तसं ते शिंगमारे असंच नाव असेल का त्याचं देणाऱ्याने का सोपं दिलं असेल का कोणाला शिंगच मारत असेल ना ते आला आळवा की द्याला मारून पण त्याचं शिंग आता फोडणारा माणूस आहे ना आपल्या गावातनी चला तुम्ही देवदास काकाला भेटू आपण याचं शिंग कसं फोडायचं ते विचारून घेऊ चाल. अरे ब काय होतं म्हणलं कसं काय कुणीकडे इकडे कुकडे बाजावरा काय होतं संकेत
काय रे जो देवदास काका, तुम्हाला आता यायनं 2-3 खेप सांगितलं त्या शिंगमारेनं किती आता ते तरा देण लावला. यायच्यावर आता आळा घेतला म्हणजे पुढे खाल्ल्या म्हणून यायनं. याच्या बाबाले फोन आला, तिकडे मारतीचा आले फोन आला. सांगा आता हे पोट्टे मुंडाले आम्ही खाल्ल्याच नाही. कसं काय मग समजलं नाही बघ काय म्हणजे पुढे कोण खाल्ल्या, तुम्ही खाल्ल्या का? आम्ही पुढे खाल्ल्या म्हणजे आमच्या घरी फोन केला. म्हणे लवकरात लवकर शाळेत या म्हणे, नाही बुट देणार नाही. ट्युशनला असं करा तसं करा ढमकं करा. पण ते काय आता आमचं चालच नाही बसला. तुम्हाला सांगितलं आम्ही 1-2 खेप म्हणे जाऊ द्या, होतच असते चालूच असते. आपलं विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यासारखं राहायला पाहिजे. पण ते आता मानकुटीवर बसून आला म्हणलं आमच्या. काय करा सांगा तुम्ही. असं म्हणजे शिंगार घेऊन राहिला का तुम्हाला? असं म्हणजे काय म्हणजे तुमच्यावर आळ घेतला त्यानं पुढ्या खाल्ल्या म्हणून, आणि घरच्याला फोन केले असं, आणि काय म्हणणं काय त्याचं ट्युशन लावा बा. ट्युशन लावली म्हणजे मग कसं त्याचा माणूस होते. मग सांगते पैशासाठी लय हपावे लागते. निरा चाराने मस्ती दे. सांगतो तुम्हाला सायकल नाही शाळेत ते. सायकल असतेच ना पाहिलं ना म्या, टिबल शीट जातात काही हो. आता काय जाऊ द्या ना तिकडे. घरी गाडी असते हो, पण ते फक्त शोसाठी असते द्यायची. सायकलनं लोकांच्या येत जातात ते. ले का म्हणा हरामखोरा नाला कोणाच्या. काय पोट्ट्यावर आळ घेते का ते शिंग माऱ्या. तू का म्हणा शिंग का तोडून तो हातात देईन म्हणा हरामखोरा नाला कोणाच्या. काय म्हणून राहिला ते, खोटा बोलते का खरा बोलते म्हणला. तुमची काही चूक नाही याच्यात. खरं सांगतो माझ्या देवा शपथ सांगतो, कोणाची शपथ सांगतो, आम्ही खाल्ल्याच नाही आणि आमचा काहीच दोष नाही. नाही तसं तर मला 100% 101% गॅरंटी आहे म्हणा. पोट्टे कोणते कसे असते तर तेच जर आता काशाचं असतं तर म्या बाजू नसती घेतली. पण आता तुमचं म्हणल्यावर मला माहीत आहे ना आता काय आणि काय नाही. टार्गेट करू राहिला ते थांब ना तू. आता त्याला रुमण्यानं नाही घेईन तर मानाव आता नाही आता. त्याला काय वाटू राहिलं, एका रुमण्यात तर डोकसं फोडतो त्याचं. त्याला काय वाटून राहिलं, त्याच्या घरी जाऊन लाताडतो त्याला हरामखोराला नाला कोणाच्याले. शिंग माऱ्या कोणता आहे ते शिंग माऱ्या. काय कसं करता मग आता? उद्या जाता का मग ते? सोमवारी ते पाहता का मग कार्यक्रम द्यायचा? जातो ना मी आता तू सांगूच नको मला. फक्त मला त्याचा घराचा पत्ता सांग, कोणत्या कॉलनीत राहते, कुठं राहते ते. हे पा रूमनं घेऊनच जातो मी त्याला. पहिले गेल्या एक पाटकाळात टाकतो त्याच्या. त्याला कोणा ट्युशन पाहिजे सांगतो ना त्याला. पगार कमी पडू नाला गाले. सांगतो ना त्याला कसं असते तर ते ट्युशन लावणं हे करणं. शाळेत शिकून हरामखोराच्या म्हणा वानाच्या. चोट्टाले का जा हरामखोर. जातो मी आता, तुम्ही काळजी नका करू. जा तुम्ही आता मी हा ते शिंग माऱ्या 2 कंबळ्यातच टाकतो त्याला आता. जा तुम्ही. नाही का एक पासवी मोडल्या शहरात नाही देतच का? बरं हो पत्ता देऊन द्या मला, जगन लिहून द्या. लिहून द्या म्हणलं कोणता काय म्हणजे कुठं राहते काय माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे आम्हाला. ट्युशन कुठं असते त्याचं घरापाशी राहते. घरापाशी ट्युशन आहे द्यायची, घरी पाहिलेलं आहे. दे मग ते पत्ता दे मापाशी. मी काढतो त्याचं काम आता. उद्या त्याचं निघालं समजा त्याची एक तरी हे बा पासवी मोडल्या शहरात नाही मी आता. त्याला काय वाटून राहिलं, सोपं वाटतं का त्याला? नान नको करू म्हणा तू रामपुराला यायचा. दे पत्ता द्या मला त्याचा. तुम्ही लिहिलेलं आहे का ते? तेच पत्ता बा. तुम्हाला माहित आहे का कुकडून कोणत्या गल्लीतून कुकडे जावं लागते तर? कोणत्या एरियात नाही आहे तर? म्हणजे कसं आपल्याला जाणं आहे तिथं उद्या सकाळी. अरे बाबा हे कॉलनी आता रोजच जातो मी इथं. रोज दुधाचा उकडा सकाळी आपले उकडे आहेत का नाही डेअरीवर देतो. आणि आपलं 10-12 आपले उकडे आहेत. या कॉलनीत 2 जणांचे उकडे आहेत ना आपले. मग या कॉलनीत नाही खेप जातो मी रोजच. आता हे तुला कोण पाहिजे याच्यातलं? हे MW शिंग मारे म्हणजे पायनीतलीच आहे समजा. मग नाही का असं नाही, त्याच्या घरी जात आहे. थोडं काम आहे आम्हाला, अर्जंट काम आहे. पण काय आहे का सोयरी खाय का मेवण्याची का कोणाचं काही आहे का बा? म्हणजे कायच्यासाठी नेमकं कायसाठी चालला लागेल तर काही मी पत्ता काढून आणतो. काही सोयरीकीच आहे का? सोयरीकीचं नाही ना तुम्हाला तर तेच दिसते निरा. हे याचा आहे म्हणलं, हे जगण्यान संख्याला तरात देऊन राहिला. हे MW आहे की नाही शिंग माऱ्या. तर यानं म्हणते या पोट्ट्यावर आळ घेतला, पुड्या खाते बा, आणि फी नाही देत नसन तसं, आणि ट्युशन जबरदस्ती करून राहिला ते लावायसाठी. याचं जरासं मला म्हणजे कसं याक्सल जरासं बरोबर दुरुस्त करायचं आहे. याले शिंग फुटले म्हणते जरा जास्त. याचे तोडून मोडून याले 2 कमळल्यातनी टाकायचे आहे बोले उद्या सकाळी. तू येतं का नाही राजा? आणि मारधाडच आहे. काय मारायचं नाही ते काय काही आपल्या गोष्टी करणार राजा. जातो मी रूमनं टाकतो. सोपंच वाटते तुला काही बी कोणतं. म्हणजे मग काय जबरदस्ती आहे का त्याची? ट्युशन लावा नाही लावत काऊन नाही लावत? नाही तर वर्गात शिकवत नाही असं काय शिकवत नाही? 2 जांभळातच देते, जांभळ फोडतो त्याचं उद्या सकाळी. जांभळ फोडायचं सोडतो, पण तू त्याच्या घरात जाशील कसा? तो आवरच नाही का घरात येऊन मारधाड केली बायानं? तुला सटकून काही ते फालतू जेला जाता का? मग आपल्याला एक तर आता पोलीस स्टेशनचं सवयच पडले नाही. उठले सुटले की निघाले. त्या कंदीर बुड्याचं काय झालं काय नाही. म्हणून म्हणतो ते विषय काही नाही. जरा आपल्याला गुन्हा काय त्याचा एवढा? तुम्ही कायच्यात पकडसान? काऊन मारलं बा? काऊन म्हणजे स्वतः पुड्या खाते म्हणते ते. स्वतः पुड्या खाते का जा यायले म्हणते असं आहे तसं आहे. मग त्याला सांगा जरा मग तिच्या त्या शाळेवाल्याला की बा हे पुड्या खाते. मग याले तुम्ही हे शिकवते पुड्या खाऊन. याचं तोंड पाहा ना जरासं. जरा वाचणं म्हणा तोंड जरा. बरं पण काही माणसानं कोणावर काही आरोप करता का? काही तुमच्याकडे आहे का प्रूफ आहे का ते खाते बा नाही खात बा? तुम्ही पाहिलं त्याले? मग काही आपलं कोणावर काही आरोप नसते करता येत. बयाड माणूस आहे म्हणे, काही कलकले आहे म्हणे, हगाला म्हणून बाहेर आले. मग तुला दिन बाहेर काढू.
म्हणजे इतका बळाव का मी मला समजत नाही का सीसीटीव्ही कॅमेरे नाही का त्या शाळेतनी मग वरून शासनानं नियम केला सगळ्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे म्हणते आता मग वाचत नाही का मी बी पेपर मग सुरक्षा आपला कायदा आलेला आहे मग विद्यार्थ्यासाठी लय तक्रार पेटी न ते सखी मंच लय आहे त्याच्यासाठी आता मग त्याच्यातनी कॅमेरे प्रत्येक शाळेत जबरदस्तीने लावलेले आहेत मग असं कसं काय दिसणार नाही का त्याच्यात मला ते पुढ्या खातानी बोयाड जायचे देदा पण त्या कॅमेऱ्यासमोर ते पुढे खाईन का अरे म्हणलं देदा मला हे बा सांगतो एक गोष्ट तुले एका जणाले मला कसं काम करायचं होतं तर सांगितलं मला बाहेर त्या एजंटनं म्हणे 500 दिलं की तुमचं काम उद्याच होते म्हणे तुम्हाला जास्त टाईम नाही लागं तर मग काय करायचं बा तर साहेबाला म्हटलं बा तुमची काय चहा पाण्याचा खर्च करतो तर ते म्हणे इथं नका देऊ म्हणे इथं का मला का अंदर घालता का म्हणे सीसीटीव्ही लावायला आहेत म्हणे इथं प्रत्येक ऑफिसमध्ये सीसीटीव्ही आहे आता तर बाहेर बरोबर जिथं ज्या कोपऱ्याकडून बा कॅमेरा येत नाही हो तिकडे जाऊन घेतले त्यानं मग असं आहे ते का पागल असते का रे का हेरी जेवढ्यावर पोहोचलात कधी म्हणजे मग मी आणलं मग सीसीटीव्हीत पाहिलं की दिसन बा हो म्हणून मग कसं मी आणलं याला पहिले 2 लावून देतो मग पाहतो पुढचं काय आहे तर मग तू म्हणता असंही करते काय म्हणजे मग कसं काय करावं मग आता काय इलाज काय करावं मग माझ्या विचारावर टेम्पो टाकायचाच पण हो एकतरी टेम्पो टाकतोच मी नाही बा टेम्पो नाही त्याला बा हातपाय जोडायला लावतो मी हो फक्त तुम्ही दिमागाने घ्या तुम्ही हो त्याला जर का इथं हातपाय जोडायला बोलावी नाही ना तर नावाचा शांताराम घनघणीच नाही हो ते फक्त पुढ्या खाते का बा 100% ते माहिती डिटेल काढा लागो ते वर्गात आणते का बा वर्गात खाऊन शिकवते का याचे पूर्ण प्रूफ आपल्याजवळ पाहिजे हो त्याला आपल्याला बिलकुल पुराव्यानिशी पकडायचा आहे आणि मग त्याला दणका द्यायचा हो त्यानं हातपाय जोडायला नाही या तर मला म्हणावं मग आता काय पुरावा कसा काय काढा पुरावा कसा काय भेटणार आपल्याला त्याच्या घरी जाता का पुरावा काढा काही आपलं राहायचे कसं काय होणार आहे ती आता उद्या काय करायचं मी आणि भूषण आम्ही जातो आता दुधाच्या कॅना घेऊन जायचं लागतं मला सकाळी बिलकुल त्याच्या इथं जातो आणि त्याच्याशी बरोबर बोलतो मी उकडा गिकडा लावता का बा असं तसं करता त्याला त्याच्या घरात घुसतो मी घरात घुसून बरोबर त्याच्यापासून मी बरोबर माहिती काढतो की बा हे गुटखा खाते का याला सवय आहे का सवय आहे तर मग शाळेत आणते का शाळेत पुढे आणते का मग त्याला सगळं डिटेल रस्त्यानं कुठं जाते शाळेत जाताना कोणत्या पांठी लावून घेते सगळे त्याचे कॅमेरे आपल्याला बिलकुल कॅच करायचे हो तर तू काय कर भूषण मोबाईल कॅमेरा बिलकुल तुझ्या कोटातनी एक छिद्रपाळ कोटाले अंदरे ठेव खिशात बरोबर त्याला वाटलं नाही पाहिजे की बा हे आपली शूटिंग काढून राहिले पूर्ण त्याची डिटेल शूटिंग काढ पूर्ण आपल्याजवळ त्याचा डाटा असला पाहिजे बिलकुल त्या शाळेवाल्याला सादरच करू हे खात नाही म्हणता तुम्ही शाळेतनी बी कुठं पुढे ठेवते काय ठेवते जगण्याला बरोबर लक्ष ठेवायला आपण पुरा बिलकुल अंदर असं अटकून देऊ ना खादोड्यानं काय आलं का खादोड्याच्या वरचा बरं मग पकडलं त्याला समजा मग पुढे काय एक काम करायचं मग जायचं तो शाळेत हो एक चांगला खर्राल्याचा कागदाचा त्याच्या नावानिशी बिलकुल तिथं कंप्लेंट द्यायची हे बा असं आहे अशा पद्धतीचं वर्तन आहे याचं गुटखा करून विद्यार्थ्याला शिकवते आणि एवढं मोठं बॅनर लावलं शाळेच्या पुढे तंबाखूमुक्त शाळा हेच तर पच खाते थुकते लागायचा तर ते द्या त्या प्रशासनाला तिच्या मेन आहे त्याला मुख्याध्यापकाले आणि मग म्हणा पुढचं आता ते म्हणून कोण म्हणते खाते आणि काय म्हणते खाते मग आम्हाला फोन कर आम्ही तिथं बिलकुल ते सगळे गॅलरीज घेऊन येत तिथं मोबाईलची असं आहे का ते बरोबर करा ना मग तुम्ही उद्या सकाळी तुमचा कार्यक्रम झाला की दुपारी मला फोन करा मी हो बिलकुल कागद लिहूनच ठेवतो तयार मी तिथं जातो आणि मग सांगतो त्याचा एक तर एक जांभळा तर आणतोच त्याच्या मी काही हो तिकडे हो फक्त उद्या तुमचं झालं की मला फोन करा आणि काही जायचं सांगा पाहू ना आता उद्या काय होते सकाळी जातो मी दुधाच्या कॅना घेऊन तर मग आता भूषण उद्या तयारीत राहायचो हो कॅमेरा बिलकुल ते कोटाले बरोबर बिलकुल अटेन्शन ओके भूषण मी काय म्हणतो पाहिजे आता बरोबर तयारीत राहा म्हणला कॅमेरा सुरू आहे ना आता ते तुम्ही आवाज त्याला हे खरं आहे त्याचं आता एक काम करायचं हो तो काहीच बोलायचं नाही मुकाट्यानं राहायचा हो मी सांगतो काय सांगायचं ते या पोट्ट्याला काही बोलता येत नाही बा या पोट्ट्याला काही ऐकू येत नाही थोडंसं अध्ययनक्षम आहे बा बरोबर सांगतो मी मुकाट्यानं फक्त मागं यायचं मी सांगतोच त्याला बरोबर काय सांगायचं ते पुढची फिल्डिंग लावतो आता पाय आता अटेन्शन जास्त बोलू नका म्हणलं सीसीटीव्ही कॅमेरा तिकडे पुढे आपल्याला अटकून देईन दे पुढे पहा सगळं ओके आहेत का म्हणलं साहेब आहेत का घरी शिंगमारे साहेब आहेत का म्हणलं शिंगमारे आहेत का हो कोण आहे म्हणा तिकडे कोण आहे म्हणलं नागदा बी लागेल का अरे इकडे म्हणलं साहेब नमस्कार म्हणलं या ना इकडे या ना थोडंसं 2 मिनिटं काम होतं बोला दूधवाले आहेत का बोला काय म्हणत होते मग काय अडचण नाही आपलं उकड्याच विचारायचं हो काही लावायचं असं तर आता 2-3 म्हशी घेतल्या आता अजून आता वाढवल्या आपण इकडे 2-3 उकड्या तुमच्या कॉलनीत संघ मग होऊन जाते दूध म्हणजे कसं आहे आपलं असं टिक्काच लावायचं काम आहे फक्त 70 रुपये लिटरनंच आहे बाकी यापेक्षा 80 काही नाही आपलं 70 बिलकुल तुम्हाला सांगतो ना टेन्शनच नाही हो याला म्हणजे दूध तसेच म्हणता तुम्ही तसेच म्हणता सगळे सारखेच आहे ना शेवटी मी आता डेअरीहून आणतो डेअरीहून मग काय ना 60 रुपये लिटरनं तर चांगलं दूध भेटते मला मी कशाला 70 नाही घेऊ मला नाही पाहिजे नाही जा तुम्ही जा बरोबर आहे हे बा सांगतो तुम्हाला भेटते तुम्हाला पण हे बा ओरिजिनल नाही भेटत ना सांगतो ना आपलं दूध तुम्ही 15 दिवस वापरा 15 दिवस जर तुम्हाला वाटलं बा याच्यात पाणी आहे असं आहे तसं आहे पैसे देऊ नका 15 दिवसाचे उकळायला लावू नका
मग पुढते नाही नाही का 15 दिवस फुकटचं दूध घ्या नंतर म्हणा नाही नाही काही चांगलं नाही जमते जमते फुकटाचं 15 दिवस वापरून घ्या असं म्हणता का तुम्ही हो ना पण ते कसं कोणता आहे तसाच म्हणते पहिने नंतर मग कसं काही बरोबर देत नाही पहा मग तुम्ही 15 दिवस तुम्ही दूध देऊन द्या मला जर बरं वाटलं तर मी घेईन नाहीतर मी घेणार नाही आत्ता सांगून द्या वाटलंच मला नाही का फुकट्या साहेबांनी जमलं यायला वाटलं 15 दिवस घेतो मग जाय तिकडे थांब तू आता आता आला तू आमच्या कचाट्यात हो ना मग कसं पहा मग आता पाहून घ्या तुम्ही 15 दिवसानं तुम्ही निर्णय द्या नंतर नाही म्हटलं नाही काही हरकत नाही देऊ का मग चालते ना तर मामू मी काय म्हणतो 1 लिटर दूध दे मग आपल्याला 1 लिटर पाहिजे आपला रोजचं आण म्हणला द्या मी भांडं घेऊन येतो म्हणे नाही नाही त्याला काही सांगू नका त्याला ऐकू नाही तर ऐकू येत नाही बोलता येत नाही त्याला म्हणजे वरचं कसं वरचं खाली आहे त्याचं ते कसं काहीतरी आपला टाइमपास माणसाला हिंटे ते म्हशी गिशी राखते बरं आपलं हाताची कामानं त्याला काही समजत नाही काही बोलणं नाही ऐकणे नाही आणि डोकसंही नाही त्याला चला तुम्ही मी आणतो ते कॅन आणि एक म्हणलं विचारत होतं आपलं प्लॉट घेता का साहेब तुम्ही आता काही प्लॉटमध्ये काही दम नाही राहिला आता पहिल्यासारखं नाही राहिला त्याचं मार्केटिंग गेला ते प्लॉटचं मार्केट गेला आता म्हणून तर मी पस्तावलं मी त्या काळात घेऊन घेतला 500 रुपयानं आणि आता म्हणलं 600 नाही मागून राहिलं कोणी हो ना कसं आहे आपला 400 नाही गेला चालते पोरीचं लग्न आलं जवळ आता उन्हाळ्यात लग्न आहे म्हणलं जर असं कसं जर घेत असेल तर पहा आपण कसं 450 नाही द्यायला तयार आता सध्या म्हणजे आता सोनं नाणं घेणं आहे काय ना घ्यावा पोरावाले कसे करू राहिले गडबड जमते वाटते नाही का अडचणीवाला आहे द्याला का 400 विस्कावून बरं असं करा तुम्ही या ना अंदर या ना तुम्ही बसा तुम्ही आपण बोलू द्या विषयाला चला कुठं आहे काय प्लॉट जमलं नाही येऊन टाकू चला मग चला पाहून घेऊ आपण जमला आता नाही का त्याला जमलं रे आता तू पिटला आता बरोबर मस्त बरोबर आणतो तरी कोत्यात आता